नक्कीच खेळपट्टी जर आपण पाहिली तर अगोदरची खेळपट्टीमध्ये आपला बाउन्स बराचसा कमी झाला होता, परंतु अजय जगदने असतील, असदभाई मुजावर असतील, विकी रेवनकर सर असतील, या मंडळींनी एकत्रित प्रचंड मेहनतीतनं नवीन खेळपट्टी तयार केली. तुम्ही या 5 दिवसात एक घटना पाहिली का? की आता ती गोष्ट किती जणांनी पाहिली मला माहीत नाही, मी पाहिली ती गोष्ट. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक टेम्पो आला आणि त्या विकेट किपरच्या पलीकडच्या बाजूला जे विनुताई ऑडिटोरियम आहे त्या बाजूला एक चेंबर आहे पाण्याचं. त्या चेंबरवरचा जो सिमेंटचा जो ब्लॉक आहे ना तो तुटला होता, तो नवीन ब्लॉक आणून ते टाकलेला आहे. त्याबद्दल पवार सरांचं खूप खूप आभार. मला वाटतं कराड नगर परिषदेची टेम्पो त्या दिवशी आला होता आणि 5 मिनिटांमध्ये तो चेंबर सुद्धा बदलला, जेणेकरून त्या तुटलेल्या चेंबरमध्ये कोणाचा पाय अडकू नये किंवा कोणाला दुखापत होऊ नये. या सगळ्या गोष्टी मैदानावरती होत असतात. मैदानावरती उतरतोय सनी स्पोर्ट इंदोली, दुसऱ्या बाजूनं आपण पाहतोय एका बाजूनं ज्यांना प्रोफेसर अशी पदवी मिळाली, जी का माहिती आम्हाला काल समजली, आणि जे पवार सर मैदानात ताबा घेत आहेत त्यांच्याबरोबर दोन्ही संघांचे 12वे खेळाडू असणं गरजेचं आहे. अतुल बाबा आणि विनूबाबा भोसले यांच्या वतीनं कराड क्रिकेटला फार मोठा राजाश्रय मिळतोय आणि स्वप्नातलं स्टेडियम कराडमधलं या ठिकाणी पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे. ज्यावेळेस ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम सुरू होईल, कराडकरांना एखादी IPL मॅच सुद्धा पाहायला मिळेल इकडे. जे सर्व कराडकरांचं स्वप्न आहे, आंतरराष्ट्रीय सामने सुद्धा ज्यावेळेस या मैदानावर झालेले आहेत रणजी ट्रॉफीचे सामने. VVS लक्ष्मणनं या मैदानावरती शतक झळकावलं आहे. राहुल द्रविड या मैदानावरती खेळून गेलेले आहेत. ऋषिकेश कानिटकर या मैदानावरती खेळून गेलेले आहेत. आणि 2001 साली दीपक मंडलेने सुद्धा हे मैदान गाजवले, त्यावेळेस तो कोणाला माहीत नव्हतं. ती जवळपास 23 वर्षांपूर्वीची गोष्ट. ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगला इस्लामपूरला जयंत पाटील साहेबांच्या कॉलेजमध्ये शिकायला होतो. 2001 साली तिरंगा चषकाच्या फायनलला आम्ही हारलो होतो, परंतु मला आजही आठवतोय डीप मिड विकेटला त्या पायऱ्यांच्या वरती मी षटकार मारला होता. त्याला 23 वर्ष झाली. म्हणजे सरांचे 6 चेंडू खेळायचे. तो योग कधी येईल माहीत नाही. सध्या मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळायला सुरुवात होते. तो पसंत मात्र पायरी. परंतु ज्यावेळेस ते नवीन जो व्हिडिओ मी पाहिला मध्ये, मला वाटतं अप्पा काशी त्यांचं आगमन, हार्दिक स्वागत. मी पहिला माणूस असा पाहिला आहे जो चुन्यानं रंगपंचमी खेळलाय कालच्या दिवसभरामध्ये. आप्पा आणि त्यांचे मित्र, आप्पाला माहिती आहे, कारण मी इथं बसलो असं तरी माझं प्रत्येक गोष्टीकडे, प्रत्येक माणसाकडे लक्ष असतं, प्रत्येक माणूस कुठल्या कोपऱ्यात काय करतोय. मैदानाच्या आतमध्ये खरं तर आमच्या दादू एवढं नाव घेतलं, आमच्या दद्दूला विसरून चालणार नाही. फार मेहनत त्यानं गेल्या 6 दिवसामध्ये घेतलेली आहे. या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा यशस्वी होताना अमित पवार यांचं आगमन होते. मलकापूर भागातनं नक्कीच क्रिकेटचं प्रतिनिधित्व करतात आणि सुंदर असं त्यांचं काम असतं. दरवर्षी मी पाहतोय गेल्या 4 वर्षांपासून मलकापूरचा संघ असतो म्हणजे असतो. शिवप्रेमी मलकापूर हा ठरलेला संघ आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये, त्यामुळे त्यांचं सुद्धा कौतुक आहे. काल त्या ठिकाणी अतुल बाबांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटामध्ये साजरा झाला, ज्यांच्या माध्यमातून उद्घाटनाचा सोहळा इथे नक्कीच संपन्न झाला आणि एक सुंदर क्वालिटी क्रिकेट आपण पाहतोय. सलामीत जोडी दुसऱ्या बाजूने कापिल संघाकडनं मैदानावरती उतरते. एका बाजूने श्रवण पवार, तर त्याच्याबरोबर माझा अंदाज चुकीचा असेल तर राजू कंक ही जोडी मैदानावरती आहे. राजू कंकनं काल जबरदस्त बॅटिंग केली. हा संघ असा आहे, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती आहे. पंचांनी सुद्धा थोडंसं त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आपल्याला यानंतर. कारण 2-3 दिवस आपण पाहतोय 4 वाजेनंतर पावसाचं वातावरण होत आहे. मागचा सहारा चषक शेवटचा चेंडू पडला आणि धोधो पाऊस बरसला. तशीच गेल्या 2-3 दिवसामध्ये त्रिनय स्पोर्ट्स चषकाला सुद्धा त्या ठिकाणी परिस्थिती आहे. छत्रपती शिवाजी महाराज चषक अर्थात त्रिनय स्पोर्ट्स प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. काय सेमीफायनल झाली पहिली, सगळ्यांनी याची डोळा पाहिली. ज्यांनी इथं पाहिली नसेल त्यांनी ती यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या पाहिली. कृष्णा सातपुतेनं 11 चेंडूमध्ये 46 धावा केल्या. संदीप मकवानाच्या पहिल्या ओव्हरच्या 3ऱ्या चेंडूवरती कृष्णाचा झेल सोडला गेला. 11 चेंडू 46 त्यानं ज्यावेळेस केल्या ना, असं वाटलं तिकडे सेलिब्रेशन सुरू झालं होतं कर्णवीर केसरी संघाचं. परंतु त्यानंतर मात्र आपण पाहतोय खानापूर विटा संघानं जबरदस्त कमबॅक केलं आणि पाहता पाहता धूळ चारली, फायनलमध्ये प्रवेश केला. परत हा सामना असा सामना पाहणं नशिबात नाही, असा जबरदस्त सामना झाला. यूट्यूबवर सुद्धा लाईव्ह वॉचिंगची संख्या काही हजारोंमध्ये त्यावेळेस पोहोचली होती. कारण कृष्णा सातपुते किंवा तत्सम मोठ्या दर्जाची मंडळी ज्यावेळेस मैदानावरती येतात ना, आपल्या इथल्या खेळाडूंना सुद्धा बरंचसं काही शिकायला मिळतं की परिस्थिती प्रेशर सिच्युएशनमध्ये कसं खेळलं पाहिजे. त्याचबरोबर आतमधली त्या ठिकाणी परिस्थिती कशी हाताळली पाहिजे. 3 चेंडू 10 धावा लागत असताना मला वाटतं 3ही चेंडू डॉट टाकले गेले. एवढी सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये झाली. स्ट्राईक एंडला खेळतो राजू, नॉन स्ट्राईक एंडला श्रवण.
गोलंदाजी मार्कवरती बरकत. ज्या बरकत आणि शरद रावते लारानं क्वार्टर फायनल मध्ये प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या पायाला बेड्या ठोकून टाकल्या. ही जोडी ती 4 षटकं फार महत्त्वाची आहेत सनी स्पोर्ट इंदुरीसाठी. सिराजभाईंचं सातारा महाराष्ट्र क्रिकेटमधलं योगदान विसरून चालणार नाही. अतिशय मोठं काम. अनेक वेळा त्यांचे ते जुन्या काळचे फोटो ते नक्कीच क्रिकेट मित्र किंवा इतर कराडच्या ग्रुपवर शेअर होतात. ती पाहायला मजा येते. पंचांनी इशारा केलाय स्कोररचं लक्ष असणं गरजेचं आहे. तुम्ही हात करावा लागतो. दोघांची हात मिळवणी झाली. 7 षटकांचा सामना. मगासारखीच मॅच, मगासारखेच सगळे नियम. पहिला चेंडू बरकत शेख टू राजू कंक. सेमीफायनल मॅच नंबर 2. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. यष्ट्यांच्या मागे मात्र चेंडू अडवला गेला. राजू आणि बरकत यांचा खेळ पाहायला मजा येणार, कारण दोघंही चाणाक्ष, चतुर आणि हुशार खेळाडू आहेत. या कराडच्या स्टेडियमनं अनेक दिग्गज खेळाडू पाहिलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा मोठे मोठे क्रिकेटपटू घडावेत, हीच मात्र या स्पर्धेची मुख्य अपेक्षा आहे. सेमीफायनल मॅच क्रमांक पहिला जिंकत जय मल्हार क्रिकेटला विटा संघ मात्र फायनलमध्ये पोहोचलाय. यातला एक संघ त्यांच्याबरोबर फायनल खेळेल. हा चेंडू मात्र वॉचफुल फटकावता. ऑन साईडला हलक्यात ढकलून दिलाय. शॉट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आपल्या उजवीकडे गेला. चेंडू अडवला, परत दिला गोलंदाज बरकत शेखच्या हातामध्ये. तोपर्यंत फक्त सिंगल धाव फलकावरती लिहिली जाईल. त्या पहिल्या चेंडूला, पहिल्या धावेला सुद्धा कापिल संघाच्या खेळाडूंनी टाळ्या वाजवलेल्या आहेत. प्रत्येक धाव महत्वाची आहे. श्रवण स्विच हिटचा प्रयत्न होता. पहिला चेंडू परफेक्ट बॅटवरती आलाय. पाहूया पंचांचं म्हणणं काय. धमाकेदार षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. श्रवण पवार सेट ऑन फायर. बरकत शेख सारख्या कसलेल्या गोलंदाजाला त्यानं उडवून दिलंय डीप पॉइंटच्या दिशेला स्विच हिटच्या रूपानं. बॅकफुटला चेंडू शॉर्ट ऑफ जॅब केलाय. डीप विकेटला संघाचा संघनायक समीर काळे. हे समीरचं मला वैशिष्ट्य वाटत राहिलंय, कारण त्याला त्याची पायाची दुखापतीमुळे तो केपीएल खेळू शकला नाही. या अगोदरच्या काही स्पर्धा तो खेळू शकला नाही, परंतु त्यातनं तो थोडासा सावरलाय. पूर्ण काही त्याची दुखापत बरी झाली असं नाहीये, परंतु स्वतः संघनायक असून तो डीप विकेटला फिल्डिंग करतोय. यावेळेस श्रवण माफ करा, राजू कंक बॅकफुटला गेलाय. दद्दून स्पर्धेतला तिसरा झेल टिपलाय. फलंदाज त्या ठिकाणी बाद होणार नाही. मिळतील तर 6 धावा. 50 रुपये संतोष भाऊंच्या वतीनं. थँक्यू डीजे. सुंदर काम मैदानाच्या आतमध्ये फलंदाज राजू कंकचं. हा चेंडू परत एकदा थोडासा गती परिवर्तन करत टाकलेला, थोडासा आखूट टप्पा. समीर चेंडूच्या मागे येतो. चेंडू हातामध्ये थोडासा फंबल होतोय. त्यावरती कुठल्या प्रकारची धाव मिळणार नाही. सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 15 धावा नाबाद शिवरत्न कापिल संघाच्या धावफलकावर जमा आहेत. एक षटकार राजू कंकनं खेळला, एक षटकार श्रवण पवारनं खेळला. ही जोडी मात्र खांद्याला खांदा लावून मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते. कराडच्या क्रिकेटमध्ये आजचा दिवस मोठ्या दिशेने गेला. 50 रुपयांचं बक्षीस आमच्या संतोष भाऊ हास्य सम्राट संतोष भाऊ गुप्ता यांच्या वतीने आहे. ते मात्र दद्दूसाठी. आतापर्यंत 3 झेल दद्दूनं टिपलेत. पुण्यामध्ये एक स्पर्धा सुरू आहे. त्या स्पर्धेमध्ये बॉन्डलाईनच्या बाहेर झेल घेणाऱ्या प्रेक्षकाला बक्षीस काय माहिती आहे का? जो क्षेत्ररक्षक बॉन्डलाईनच्या बाहेर झेल टिपेल त्याला सायकल आहे. ट्रॉफीचं टुर्नामेंटचं नाव आहे मॉर्टर ट्रॉफी. आयोजक आहेत रोहन चौगुले. आज कराड त्या ठिकाणी कराडमध्ये ट्रेनर स्पोर्ट्स प्रीमियर लीग सुरू आहे. तिकडे वारजेच्या स्केलअप अकॅडमीवरती मॉर्टर ट्रॉफीचा थरार रंगलाय. भरपूर दिग्गज तिकडे सुद्धा आहेत. इथे मात्र खेळ पहिल्या सेमीफायनलमध्ये उच्च कोटीचा दिसला. कृष्णा सातपुतेनं एकतर्फी केलेला सामना जय मल्हार विटा संघानं मात्र दुतर्फी करून टाकला. घरी पाठवून दिलंय. कधीच एसटीचं तिकीट काढून दिलंय. जया मैदानाच्या आतमध्ये सामन्याला परत एकदा सुरुवात. शरद रावते लारा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या भरपूर. इथे अजूनही काही मंडळींचं योगदान या स्पर्धेमध्ये आहे. त्यांची नावं सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आपल्या नगरपालिकेची जी काही अधिकारी कर्मचारी वर्ग आहेत त्यामध्ये विशेषतः AR पवार साहेब, समाधानजी पवार, रोहितजी लाडे, सत्यजित थोरवडे, बापू थोरवडे, विशालजी लादे, विशालजी कसबे. 1000 रुपयाचं बक्षीस कशासाठी? सांगेल्या चेंडू नंतर.
पहिला चेंडू हलक्यातनं वॉचफुल फटका खेळलाय. पॉइंटला चेंडू पुश केला होता, सिंगल त्यावरती मिळेल. इथं शरद रावते लारानं जर हॅट्रिक पूर्ण केली, संतोष भाऊ गुप्ता यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयांचं बक्षीस असणार आहे. आज बक्षिसांचा वर्षाव असणार आहे. आज मोठी मोठी लाखो रुपयांची लय लूट या कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज टिडे मूर्ती होणार आहे. कारण सलग 3 षटकार मारा, 1000 रुपये घेऊन जा संतोष भाऊ गुप्ताकडनं. पुढचा चेंडू शरद रावते, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ बॅकफुटला गेला, उडवला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं. वा, श्रवण पवार अपरकटचा शानदार खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये श्रवण पवार काल किती नंबरला उतरला होता माहिती आहे का बॅटिंगला? कालच्या क्वार्टर फायनलच्या मॅचला तो 7व्या का 7व्या नंबरला उतरला होता. आज तो सलामीला आलाय आणि किती सुंदर खेळतोय पहा. ओ चेंडू हलकाचा खेळ राहिला. शरदनं लारानं चांगल्या प्रकारचं कमबॅक केलंय. दोघंही हुशार खेळाडू आहेत. दोघं एकमेकाविरुद्ध शेकडो नव्हे हजारो वेळा खेळले असतील. दोघांना एकमेकाची बलस्थानं माहित आहेत, एकमेकाचे कच्चे दुवे माहित आहेत. कुणाला कुठे कसं खिंडीत पकडावं हे दोघांच्या एकमेकाचा खेळ ते जाणून आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये त्रिनय स्पोर्ट्स प्रीमियर लीग अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चषक सेमीफायनल मॅच नंबर 2 इंदोली विरुद्ध कापिल थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. परत स्विचिंगचा प्रयत्न, मिस टाइम चेंडू हवेमध्ये. प्रवीण डाळे कॅच ऑफ द टुर्नामेंट. काय झेल टिपलाय प्रवीण डाळेनं. थँक्यू डीजे. डीजे थँक्यू. ओ डीजे, त्यांना थँक्यू म्हटलं की थांबायला सांगा, नाही का? हेच फार महत्वाचं आहे. हलकत नाही, कारण ती त्यांची चूक नाही. बाकीच्या ठिकाणी त्यांना वाजवा म्हणून मागे लागतात, क्रिकेटच्या मैदानावर वाजवू नका म्हणून मागे लागावं लागतं. त्यामुळे त्यांना रोज ती सवय. शिराजभाई मैदानाच्या आतमध्ये गेले असते तर संतोष भाऊने सांगितलं असतं, अख्खा बंडल आतमध्ये त्या ठिकाणी गेला असता. आणि एक गोष्ट नक्की, संतोष भाऊ कधी बंडल मारत नाही. धावफलकावरती बंडल देणे आणि बंडल मारणे, सिराजभाई तुम्हाला फरक माहिती आहे? धावफलकावरती आपण पाहतोय 20 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बाद होणारा फलंदाज श्रवण, तर न्यू बॅटर गिरीश जाधव मैदानावरती उतरतायत. शरद रावतेनं आपलं काम मात्र चोखपणे मैदानाच्या मध्ये पार केलंय. प्रवीण डाळेचा झेल लावीला पाहून काय होणार माहितीये का? सांगेल मी तुम्हाला या चेंडू नंतर. बॅकफुटला चेंडू ऑन साइडला पंच केलाय. मिड ऑफच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. मला असं वाटतं एखाद्या वेळेस संदीप मकवाना तो झेल पाहिल प्रवीण डाळेचा आणि त्या मिडॉनच्या फिल्डरला सांगेल कॅच असा घ्यायचा असो, तो कृष्णाचा किती सोप्पा कॅच सोडलाय बघ. अशा गोष्टी त्या ठिकाणी होत असतात. यूट्यूबच्या माध्यमातून मंडळी घर बसल्या लाईव्ह प्रक्षेपण पाहत असतात, त्याचा आनंद ते घेत असतात. क्रिक लॅब स्पोर्ट्सवरती आपण या स्पर्धेत गेले 6 दिवस प्रक्षेपण करतोय. परत यावेळेस मात्र फटका जोरदार, बरोबर गॅप मध्ये वाईड मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातोय, चौकार. चार धावांनी धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये मला वाटतं 15 आल्या होत्या. या षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या 9 धावा. त्याचबरोबर श्रवण पवारची एक सुंदर विकेट शरद रावतेनं गळ्याला लावली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 1 बाद 25 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती कराड टेनिस बॉल क्रिकेट मधला सर्वात अनुभवी खेळाडू, ज्या गोलंदाजाकडे गोलंदाजी करताना भेदक गोलंदाजी, फलंदाजीला उतरतो त्यावेळेस भेदक फलंदाजी, ही अस्त्रच्याकडे आहे. कराड क्रिकेटचा पैगंबर मैदानावरती उतरतोय. पैगंबर म्हणजे कराड क्रिकेटचा पैगंबर. 3 विकेट घेतली तर 500 रुपये, हॅट्रिक पूर्ण केली तर संतोष भाऊ गुप्ता यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस असेल. आणि पैगंबरकडे ती ताकद आहे.
नाही का, बक्षिसं लावली जावीत पण शक्यतो ती जाणारी असावीत, नाही का. बरीच मंडळी अशी असतात न जाणारी बक्षिसं लावून समालोचकांचा जीव घेतात, हे आपण अनेक वेळा पाहिलेला आहे. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. पुढचा चेंडू, हो राजू, वेगळा फटका आणि तिथे असलम भाई ये तूने क्या किया, असंच म्हणत असेल पैगंबर. घेतला असता तर, आता घेतला तर असं लावा, तो भूतकाळ झाला, आता भविष्य काळासाठी बक्षीस असतात. संतोष दादा, जे सोपा नव्हता मित्रांनो, इकडनं पाहायला तो सोपा वाटत होता, परंतु त्यासाठी तुम्हाला स्टार्ट घ्यावा लागतो. तो घेतला नव्हता असलमनं, म्हणून तो सोपा झेला अवघड बनला. ओ यावेळेस मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर झपकन मागे निघून गेला. आज मला कधी कधी पैगंबर विषयी सांगताना असं वाटतं की पैगंबर रत्नागिरीमध्ये जातो, तिथं मैदान गाजवतो. पैगंबर कधी पुण्यामध्ये खेळायला गेला, बाहेरच्या मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळायला गेला की पैगंबर त्या ठिकाणी क्रिकेट गाजवतो. हे कराडमधले नवीन खेळाडू कधी करणार? कराडमधल्या नवीन खेळाडूने सुद्धा आता मोठी मोठी स्पर्धा आणि मैदानं गाजवणं गरजेचं आहे. परत एकदा यावेळी मात्र फटका वेगळा, शॉट फाईल, हातात चिटकलेला बॉल परत जमिनीवरती आदळला. जर तर इथून पुढे अशा प्रकारचा अवघड झेल कुणी जर टिपला तर संतोष भाऊ यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस आहे. परंतु पप्पू खान्यांचा सुद्धा आवाज मागणं येतो, संतोष भाऊ पैसे पहिले जमा करा. पैगंबर 2 संधी निर्माण केल्या या षटकामध्ये. हा चेंडू पायावरती आदळतोय. पैगंबर स्वतः गोलंदाजी त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती असताना पळत डाव्या बाजूला गेलाय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू चांगल्या प्रकारे अडवतोय. धावफलकावरती कुठल्या प्रकारे वाढ होणार नाही. 26 धावा धावफलकावरती. याचा अर्थ या षटकामध्ये केवळ 1 धाव पैगंबर, आता 2 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्या आणि अतिशय सुंदर कामगिरी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे, त्याचबरोबर लॉंग ऑफला एक फिल्डर आहे, लॉंग ऑनला एक फिल्डर आहे, डीप मिड विकेटला स्वतः समीर काळे उभा आहे, डीप स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी आपण पाहतोय बरकत शेख क्षेत्ररक्षण करतोय. गती परिवर्तन, कटर बॉल टाकला गेला, टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. राजू कंगची सुरक्षा भेदून तो चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसरतोय. धावफलकावरती कुठल्या प्रकारची वाढ होणार नाही. काल खरी रंगपंचमीची सुरुवात हनुमंतदादांनी केली, सगळे रंगवले आणि ज्यावेळेस ते रंग घेऊन स्टेजवरनं गेले, मी त्या टेबल खाली मान लपून बसलो होतो, त्यामुळे काल वाचलो असं म्हणता येईल. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे पैगंबर. ओ काय यॉर्कर टाकलाय, काय बॉलिंग करतोय पैगंबर. आता मैदानाच्या आतमध्ये हे नवीन मुलांनी शिकणं गरजेचं आहे. केवळ 2 धाबांचं षटक पैगंबर साठी न सांगता टाळ्या वाजल्या. तुम्ही चांगली तुमच्या अगोदर त्यांचं नाव घेतलंय नाही का. संतोष भाऊ गुप्ता आणि आप्पा काशीद यांनी काल मैदानावरती एकही खेळाडू सोडला नाही. तुम्ही कालची लाईव्ह परत पहा, विजय पावले सुद्धा गाल रंगलेला असताना गोलंदाजी फलंदाजी करत होता. ते काम आप्पा काशीद आणि संतोष भाऊंचं आहे. म्हणजे काल खेळाडूंची रंगपंचमी, क्रिकेटची रंगपंचमी काल मैदानावर साजरी झाली. ज्या स्पर्धेचं नाव आहे त्रिनय स्पोर्ट्स प्रीमियर लीग 2024. आजचा शेवटचा दिवस. 3 षटकांचा खेळ संपला धावफलकावरती. माझे स्कोरर मित्र संकेत कळवत आहेत 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. काय बॉलिंग केली पैगंबरनं. केवळ 1 धावे षटक टाकलं, 2 धावे षटक टाकलं जबर. आणि ते सुद्धा षटक तुम्हाला युट्यूबवरती नक्कीच आमचे टेक्निशियन रोहित तुमच्यापर्यंत वेगळी क्लिप पोहोचण्याचा प्रयत्न करणार असणार. प्रत्येक चांगली गोष्ट करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. एखाद्या खेळाडूने चांगली गोलंदाजी केली, चांगली त्या ठिकाणी फलंदाजी केली, जेवढं शक्य आहे तेवढा प्रयत्न आपण करतोय. तुमची सर्वांची साथ अशी शेवटपर्यंत राहील हीच अपेक्षा आहे. गोलंदाजी मार्कवरती शरद रावते लारा वैयक्तिक दुसरं, संघाचं षटक क्रमांक 4 घेऊन वेणुताई चव्हाण ऑडिटोरियमच्या दिशेनं तो गोलंदाजी मार्कवरती येतोय. ज्या शरद रावतेनं त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये श्रवण पवार सारखा त्या ठिकाणी धोकादायक ठरू शकणारा फलंदाज तंबूच्या आसरला परतवला. प्रवीण डाळेचं त्या ठिकाणी त्यामधलं योगदान विसरून चालणार नाही. उलटा पळत असताना त्यानं सुलटा होऊन घेतलेला झेल तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे. क्षेत्ररक्षण बरंचसं विखुरलं गेलंय. क्षेत्रात आपण पाहिले पॉईंट आहे, त्याचबरोबर एक गली आहे, एक शॉट थर्ड मॅन, एक शॉट फाईन लेग आहे. हे खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहेत. यावेळेस त्या ठिकाणी फुलटॉस चेंडू बनवला, यॉर्करला फुलटॉस केलाय, दूरवरनं पिके चेंडूच्या मागे येते. सुंदर क्षेत्ररक्षण. आतापर्यंत 2 धावा पडून पूर्ण केल्या गेल्या. पाहूया पंचांचं म्हणणं काय आहे.
मला वाटतं चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलं. कुठल्या प्रकारचा इशारा जय पवार सर किंवा इतर त्यांच्या बरोबरचे सहकारी पंच जे आहेत त्यांच्या माध्यमातून येत नाही. राहुल दादा डुबल सुद्धा लातूरवरनं, मला वाटतं राहुल दादांना मला भेटता येईल, कारण उद्याचा दिवस गेला की 2 तारखेपासून चिंचोली कापसे या ठिकाणी 9 दिवस नाईट टुर्नामेंट आहे आणि आम्ही परत तिकडे असणार आहे लातूरला. त्यामुळे पाहूया राहुल दादा तिकडे भेटले तर 2-3 दिवस चांगले 2-4 आनंदात जातील. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शरद राव ते तयार आहे. चांगली बॅटिंग नक्कीच आपण पाहतोय. त्या ठिकाणी यॉर्कर चेंडू लोड फुलटॉस बनवत रिव्हर्स खेळला होता. 2 धावा त्यावरती आल्या. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा ऑन साइडला. बरकत तिकडे क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव पडून पूर्ण केली गेली आणि ते एका धावेन धावफलक पुढे जाईल. षटक क्रमांक 4 सुरू आहे. धावा सांग. 29 धावा. तुझं लक्ष फक्त माझ्याकडे पाहिजे. 29 धावा धावफलकावरती आहेत. गिरीश जाधव यांनी अर्धशतक वैयक्तिक पूर्ण केलं तर त्या ठिकाणी संतोष भाऊ गुप्ता यांच्या वतीनं 1000 रुपयांचं बक्षीस आहे. राजू कंक ताकद मोठी आहे. हा चेंडू जातोय तो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. सुंदर गोलंदाजी. मी तुम्हाला सांगितलं बरकतची 2 षटकं, शरदची 2 षटकं आणि या दोघांकडे आपलं लक्ष राहिलं. मध्ये पैगंबर 2 धावा षटक टाकून गेलाय. ही खरी तर सनी स्पोर्ट इंदोलीची मॅनेजमेंटची ताकद आहे. कारण त्यांना असं वाटलं होतं परत बरकत, परंतु त्याबाई कारण आहे, कारण बरकतच्या पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या होत्या. त्याला थांबून पैगंबरला आणलं गेलं. पैगंबरनं विश्वासार्थ ठरवला. केवळ 2 धावांचं षटक तगड्या बॅटर समोर त्यानं टाकलेलं आहे. परत एकदा यॉर्कर चेंडू. वारंवार त्याचा वापर शरद रावते त्या ठिकाणी करतोय. इथे रनआउटची संधी होती परंतु चेंडू शरदच्या हातामध्ये आला नाही. धावफलकावरती एका धावेने वाढ होईल. धावफलक पुढे जातोय. 30 धावा धावफलकावर एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. आमचे स्कोरर मित्र संकेत यांचं मी कौतुक करेल. क्रिक हिरो ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन स्कोरिंगचं काम ते करतायत. त्यांना तेवढीच तोलामोलाची साथ अजय जगधने यांनी सुद्धा संपूर्ण स्पर्धेमध्ये दिलेले आहे. 1,11,000 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे. 3 ऑगस्ट हा तो दिवस आहे. तुम्ही म्हणाला त्या दिवशी काय होतं 3 ऑगस्टला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हो, हा चेंडू हलकासा खाली. नो बॉल. मला वाटतं बहुधा हा फ्रंट फुट नो बॉल असावा. शरद रावते विरुद्ध पंचांनी ते अपील उचलून त्या ठिकाणी नक्कीच धरलेलं आहे. नो बॉल इल फ्रीट असणार आहे. विराट प्रेमी सोन्या यांच्या वतीनं बक्षीस येत आहे. पैगंबर यांच्या प्रत्येक विकेटला 200, प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं बक्षीस आहे. आणि त्यांच्या चाहत्याचं नाव आहे विराट प्रेमी सोन्या. त्यांच्याकडनं ते बक्षीस ऑनलाईन जमा झालेलं आहे. आपण पाहतोय 3 ऑगस्ट हा तो दिवस आहे ज्या दिवशी भारतीय सैन्य दलातली सेवा यशस्वीपणे पूर्ण करून राहुल हुलवान फौजी आपल्या मायभूमीमध्ये परत परततील. चेंडू हवेमध्ये खेळलाय लॉंग ऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक फार दूर. बरकत फक्त पाहत राहतोय. चेंडू सीमापार. षटकार. थँक्यू डीजे. आज मात्र आपण पाहतोय डीजेच्या तालावरती नक्कीच एक वातावरण निर्मितीचं काम आयोजकांनी करण्याचा प्रयत्न केलाय. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. 37 धावा धावफलकावरती आहेत. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये चांगली बॅटिंग आपण पाहतोय. ती मात्र बॅटरचं नाव गिरीश कडनं एक सुंदर षटकार त्याने शरद रावतेवर चढवलाय. परत एकदा यावेळेस मात्र एक आगळा वेळा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवरती येत नाही. इम्प्रोवायझिंग शॉट खेळण्याचा हा अयशस्वी प्रयत्न आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. असलमनं जर षटक टाकलं तर हनुमान दादा घाडगे मेहरबान यांच्या वतीने 1000 रुपयांचं बक्षीस असणार आहे. सिराज भाई म्हणणार माझे 2 जुने मित्र आज माझ्या एवढे विरोधात का. म्हणजे असलमनं परंतु इकडनं उत्तर येते त्यांच्याच टीमसाठी बक्षीस, प्लेअरसाठी बक्षीस आहे.
मग सिराजभाईंना एवढं टेन्शन घ्यायचं कारण काय? कारण असलमनं षटक टाकल्यावर काय होईल सिराजभाईंना माहिती आहे. थर्टी 38 धावा फलकावरती आहेत. बत्तीस इंची LED आहे संतोष भाऊ मॅन ऑफ द सिरीज साठी. पाहूया तो कुणाच्या, कारण ऑनलाईन आपले सगळे रेकॉर्ड आहेत आणि अडोतीस धावा फलकावरती आहेत. कराड क्रिकेटमध्ये आपण पाहतोय क्रिकेट लवर म्हणून ज्यांना ओळखलं जातं लालाभाई बागवान सुद्धा आपल्यावर उपस्थित आहेत. आणि गेल्या 4 दिवसापासून लालाभाईंनी एकच जागा धरलेली आहे आणि त्या जागेवरती बसून मॅचचा ते आनंद घेत आहेत. पैगंबर गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. षटक क्रमांक 5 घेऊन ते येतील. विराट प्रेमी सोन्या यांच्या वतीनं पैगंबरच्या प्रत्येक विकेटला 200 रुपयांचं बक्षीस आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. कापिल संघाला थांबून ठेवलंय सनी स्पोर्ट इंदोलीनं. पहिला चेंडू आला तसा भिरकावलाय, जातोय सरळ कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा सनसनाटी षटकार. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. धावफलकावरती कुठल्याही प्रकारची वाढ होणार नाही. चव्वेचाळीस धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ते मात्र 5वं. बैकफुटला चेंडू ओ फिर एक बार असलम. अरे असलम क्या कर रहा है मेरे भाई. झेल टिपला असा तर विषय वेगळा आहे, परंतु पैगंबरला सुद्धा शिव तरीके आपण पाहतोय विराट प्रेमी सोन्यांच्या वतीनं 200 रुपयांचं बक्षीस होत आहे. आणि पैगंबर म्हणत असेल हर बार तू चार आहे सामने, हेच वाक्य त्याच्या मनामध्ये असेल. मगाशी एक झेल असलमकडेच गेला होता, हा झेल तर हातामध्ये गेला होता, परंतु असलम भाई कुछ तो गडबड आहे. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. राईट आर्म मोर द विकेटचा मारा. फटका यावेळेस मात्र राजू कंगनं खेळला लॉंग ऑफच्या डोक्यावरनं, जातोय सरळ सीमा पार खणखणी षटकार. सुंदर काम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. परत त्याचा स्विच हिटचा प्रयत्न होता, चेंडू बॅट मध्ये येत नाहीये.
2 धावांनी धावफलक पुढे जातोय. पैगंबरचा हा चेंडू मात्र आपण पाहतोय ऑन साइडला खेळलाय. झेल बरकतनं टिपलाय का पाहूया पंचांचं म्हणणं काय. एक सुंदर खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती मैदानावरती आपण पाहतोय 53 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावफलकावरती आपण धावफलकावरती आपण पाहतोय आता बरोबर 53 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर पाहूया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण जातोय. मयूर कुंभार नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये जाऊया मैदानाच्या आतमध्ये सामन्याला परत एकदा सुरुवात. बरकत शेख गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 6 मैदानात सुरू आले. टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा उसळला. धावफलकावरती कुठल्या प्रकारची वाढ होणार नाही. 53 धावा धावफलकावरती आहेत. गिरीश 21 धावांवर खेळतायत. 13 चेंडूंचा सामना त्यांनी आतापर्यंत केलेला आहे. अजून 11 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये या इनिंग मध्ये बाकी आहे. परत एकदा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकत नाहीये. षटक क्रमांक 6 मैदानात सुरू असताना आपण पाहतोय गिरीश जाधव 14 चेंडू 21 धावांवर तो नाबाद खेळतोय. मयूर कुंभारला आपलं खातं अजून उघडायचंय. बरकत शेख षटक क्रमांक 2 टाकतोय. आतापर्यंत 15 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत. पैगंबरनं 2 षटकं टाकली, 17 धावा खर्च केल्या आणि 1 बळी त्यानं आपल्या नावावरती जमा केलेला आहे. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर बरंचसं त्या ठिकाणी मिडॉप अगदी सरळ घेतला गेलाय. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट चांगला आहे. समीर काळेच्या डोक्यावर उडवलेला शानदार षटकार. एकोणसाठ धावांवर धावफलक पोहोचलाय षटक क्रमांक 6 मैदानावर सुरू असताना. एक चांगल्या दर्जाचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 59 59 धावा धावफलकावरती आहेत. मॅच बॉल सुद्धा मैदानाच्या आतमध्ये येतोय, त्यामुळे त्यावर सुद्धा पंच तो बॉल चेक करतील. त्यावरती परत एकदा मॅच कंटिन्यू होईल. बरकत दूरवरच्या एंडकडनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय. लेफ्ट आर्म
ओव्हर द विकेटचा मारा बरकत करतोय तो मात्र गिरीशसाठी. परत आता बॅकफुटला चेंडू कट केलाय. पॉइंट फिल्डरकडे झालेली चूक. डीप पॉइंटला चेंडू 4-5 टप्पे घेत जातोय. सरळ सीमा पार कडकडीत चौकार. त्रेसष्ट धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 6 आपण पाहतो. एक सुंदर क्वालिटी क्रिकेट जे सुरू आहे. सेमीफायनल मॅच नंबर 2 सनी स्पोर्ट इंदोली विरुद्ध शिवरत्न कापिल. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय. एक षटकार एक चौकार. त्यानंतर परत एकदा चेंडू फाईन फ्लिक केलाय. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. चांगला थ्रो. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू पर्यंत केवळ एक धाव मिळते. धावफलक आपण जाऊन पोहोचलेला पाहतोय. 64 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 6 मैदानात सुरू असताना 7 षटकाचा असणारा खेळ. या सामन्यातनं जिंकणारा संघ मात्र आपण पाहतोय जय मल्हार विटा संघाबरोबर या वर्षीची फायनल खेळेल. तिसऱ्या सत्रामध्ये पाहता पाहता स्पर्धा आली. मागच्या वर्षी तब्बल 20 संघ स्पर्धेत सहभागी होते. या वर्षी 16 संघांचा कडकडीत फटका. आवाज तर मोठा झालाय. लॉंग ऑफ फिल्डर चेंडूच्या खाली येतोय. झेल सटकलाय. अजूनही प्रयत्न तिकडे सुरू आहेत. बॉन्ड लाईनच्या लगत 3 क्षेत्ररक्षक तिकडे जमा होत आहेत. तोपर्यंत आतापर्यंत धावा पळून पूर्ण केल्या त्या एकच. ज्या ठिकाणी 3 धावा पळून पूर्ण करायला पाहिजे होत्या. प्रत्येक धाव महत्वाची आहे. या एकेका धावेचं महत्व तेव्हा कळतं ज्यावेळेस सामना कंपल्सरी चेजच्या दिशेने येतो. शेवटचं षटक असलम भाईंनी टाकलं तर हनुमंतदादा घाडगे मेहरबान यांच्याकडनं 2000. राहुल हुलवान फौज यांच्या वतीनं 3000. 5000 रुपये शेवटची ओव्हर जर असलम भाईंनी टाकली तर. असलम भाई कुछ तो करना पड़ेगा. सोचो 5000 का सवाल है. नहीं मुझे पैसों से कुछ लेना देना नहीं. मुझे मैच जीतनी है. असंच मला वाटतं असलं. सिराज भाई उधर से बोलेंगे असलम 5000 किंमत सोच 10,000 दूंगा. बॉलिंग मत डाल. धावफलकावरती धावा आहेत त्या 65 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रोहित भोईटे गोलंदाजी मार्कवर येत आहेत. रोहित दादांनी जर विकेट घेतली तर राहुल हुलवान फौज यांच्या वतीनं 200 रुपयांचं बक्षीस असणार आहे. पाहूया सुंदर अशा प्रकारची गोलंदाजी पैगंबर बरकत शरद रावते लारा यांनी केली. आतापर्यंत 6 षटकामध्ये 65 धावांवरती धावफलक रोखून ठेवलाय. फार दिवस झाले. फार वर्ष निघून गेलेत. ही फायनल सिराज भाईंना काही करून खेळायचे. त्यामुळे मात्र मैदानावरती बारीक लक्ष आहे. गिरीश यांनी षटकार मारला तर 200 रुपये राहुल हुलवान फौजी नाना यांच्या वतीनं. 65 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाहूया या शेवटच्या षटकामध्ये दोन्ही फलंदाज करतील धावा जमवण्याचा. गोलंदाज प्रयत्न करतील धावा रोखण्याचा. पहिला चेंडू पैगंबरच्या दिशेने आलाय. पाहूया इथे पैगंबर फक्त पाहत राहतोय. चेंडू जातोय सरळ डोक्यावरनं षटकार. एकाहत्तर धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक सुंदर क्रिकेट आपण पाहतोय ज्या या स्पर्धेच्या माध्यमातून खेळलं जात आहे. Line in mode. FM mode. Bluetooth mode. Line in mode. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 बाद 71 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक मैदानामध्ये सुरू असताना षटक क्रमांक 7 मैदानात सुरू असताना रोहित भोटे गोलंदाजी करतायत. समोर आहेत ते मात्र फलंदाज मयूर कुंभार. फार महत्वाचे हे चेंडू आहेत. यावेळेस परत एकदा बरकत आपण पाहतोय. बरकत नव्हे तर मला वाटतं पीके आणि झेल सटकला.
आतापर्यंत 3 ते 4 झेल या इनिंग मध्ये सनी स्पोर्ट इंदोलीकडनं सोडले गेलेत आणि प्रत्येक धाव किती महत्वाची आहे ते बरकतला माहिती आहे. त्यामुळे थोडा का होईना तो आपल्या खेळाडूंवरती रागावतोय, कारण बरकतला माहिती आहे चेसिंग करताना एक धावेची 1.5 धाव होत असते. आणि नंतर बरकत, समीर, पैगंबर याच मंडळींना नंतर बॅटिंग, शरद याच मंडळीनंतर बॅटिंग करायची आहे. त्यामुळे त्यांना माहिती आहे प्रत्येक धावेचं मोल फार महत्वाचं आहे. पीकेनं प्रयत्न चांगला केला, हरकत नाही. कुठलाही खेळाडू मैदानावरती जे सोडायचा ठरवून येत नाही. 73 धावा धावफलकावर त्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 7 मैदानावर सुरू असताना बॅकफुटला चेंडू पंच केलाय आणि काऊ कॉर्नर मधनं चेंडू भिरकावून दिलाय. षटकार. एक सुंदर षटकार मोक्याच्या वेळी येतोय. 79 धावा धावफलकावरती आहेत. एकोणऐंशी धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यामुळे चेंडू परत ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतात. एक धाव तर पळून पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थांबवला गेलाय. दुसरी होऊ शकली असती का? अगोदर पळाला असता तर नक्की होऊ शकली असती, परंतु तिथे स्ट्राईक देण्याचा हा प्रयत्न होता. फलंदाज बाद. शाहिदनं पहिल्या चेंडूला जर षटकार मारला 1000 रुपयांचं बक्षीस संतोष गुप्ता यांच्या वतीने असणार आहे. शाहिदनं जर पहिल्या चेंडूवर षटकार मारला तर 80 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाहूया काय होत आहे. परत एकदा रोहित. यावेळेस परत चेंडू हवेमध्ये खेळला गेलाय. पीके चेंडूच्या खाली आणि षटकारानं झाले इनिंगची समाप्ती. शहाऐंशी धावा धावफलकावर ते 87 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ती मात्र सनी स्पोर्ट इंदोली. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एक सुंदर अशा प्रकारचा खेळ. 86 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक संपलंय ते आपण पाहतोय 7वं आणि 7 षटकानंतर 86 धावा ज्या कापिल संघानं मोडलेला आहे. 87 धावांचं आव्हान सनी स्पोर्ट इंदोली संघाला हवंय. पुढच्या इनिंगला फक्त जाणारी बक्षिसं पुकारले जातील.
थँक्यू डीजे. थँक्यू. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय शिवरत्न कापिल संघ मैदानात ताबा घेतोय. 86 म्हणजे तशा आश्वासक धावा त्यांनी नक्कीच बनवलेल्या आहेत. 87 धावांचं एक चांगलं आव्हान त्यांनी सनी स्पोर्ट इंदोली समोर दिलंय. आपण पाहिलं श्रवण पवार जोपर्यंत मैदानावरती होता तोपर्यंत ज्या प्रकारची बॅटिंग राजू कंका आणि श्रवण यांनी बरकतच्या ओव्हरमध्ये केली, 15 धावा तिकडे आल्या. असं वाटलं ही जोडी 100चा पल्ला आपल्या टीमला गाठून देते की काय, परंतु त्यानंतर मात्र शरद रावते लारानं ती महत्त्वपूर्ण विकेट मिळवली श्रवण पवारची. त्यानंतर ठराविक अंतरानं फलंदाज बाद होत गेले, परंतु तळातल्या काही फलंदाजांनी सुंदर अशा प्रकारची फटकेबाजी केल्यामुळे 86 धावांचा एक चांगला स्कोअर उभा केला आहे तो शिवरत्न कापिलनं. टीम मिटिंग मैदानाच्या आतमध्ये होते ज्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ठरवल्या जातील. गोलंदाजी कशी करावी, क्षेत्ररक्षण कशी करावी, पहिलं षटक कोण टाकणार, दुसरं कोण, तिसरं चौथं पाचवं सहावं सातवं कोण कोण टाकणार, या प्रकारच्या बऱ्याचशा चर्चा आतमध्ये होतील. आणि त्यानंतर ठरेल की नक्की या मॅचमध्ये जिंकणार कोण. जो संघ जिंकेल तो सरळ सरळ जय मल्हार विटा संघासमोर खेळेल. कराड शटलर्स अकॅडमीचे ॲडव्हर्टायझिंग बोर्डसुद्धा तुम्ही संपूर्ण मैदानावरती पाहू शकता. आणि तुम्ही जर कराड छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर कधी आलात तर पहाटे मला वाटतं 5 वाजल्यापासून अनेक वयोगटातली बॅडमिंटनपटू आतमधल्या असणाऱ्या सुसज्ज अशा बॅडमिंटन कोर्टवरती खेळायला येत असतात, ज्यांचा खेळ किंवा त्यांच्या प्रॅक्टिस नेहमी त्या ठिकाणी आम्ही इथे मुक्कामाला असताना आम्हाला दिसतात. कारण त्या कोर्टच्या वरच्या बाजूलाच आमची राहण्याची व्यवस्था जी केलेली आहे, जी गेली 5 वर्षांपासून आम्ही पाहतोय. कराड क्रिकेटमध्ये अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात, ज्यामध्ये दरवर्षी सीझनची सुरुवात ही कराड प्रीमियर लीगनं होते. साधारण दिवाळीच्या आसपास KPL स्पर्धा होते. त्यानंतर मात्र लालाभाईंची सारा स्पोर्ट्स स्पर्धा होते. त्यानंतर फौजींची त्रिनय स्पोर्ट्स ही प्रीमियर लीग स्पर्धा होते. त्यानंतर मध्यंतरी आपण पाहिलं डॉक्टरांची SMS ट्रॉफी झालेली आपण पाहिली. त्यानंतर इथं सुद्धा आयोजक आपापल्या परीनं चांगल्या स्पर्धा घेण्याचा प्रयत्न करत असतात. आणि कराडचं क्रिकेट या सर्व लीग फॉर्मॅटमुळे एका मोठ्या उंचीवरती गेलं आहे. आता यावर्षी आयोजक आमचे आविदादा काटरे असतील, राहुल उलवान फौजी असतील, त्याचबरोबर अजय जगधने यांनी एक वेगळा फॉर्मॅट आणला. ऑल इंडिया ओपन आयकॉन दिला गेला. आणि ज्या ऑल इंडिया ओपन आयकॉनची ही संकल्पना भलतीच यशस्वी ठरली. तुम्हाला मी कालचीच गोष्ट सांगेल. काल संध्याकाळी आम्ही रूमवरती बसलो होतो. सलामीची जोडी मैदानावरती उतरते. एका बाजूनं पैगंबर, दुसऱ्या बाजूनं आपण पाहतोय सागर निकम आणि पैगंबर अत्तार. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीला उतरताना आपण पाहिलेली आहे. एक चांगल्या प्रकारचा खेळ आपण सागर निकमच्या माध्यमातून पाहिला आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक क्वालिटी बॅटिंग सागरनं नक्कीच जी केलेली आहे. 87 धावांचं एक महाकाय आव्हान त्यांच्यासमोर जे ठेवलं गेलं ते मात्र शिवरत्न कापिल संघाकडनं. पहिला चेंडू हॅलो 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 हां
पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय एक सुंदर चौकार जो खेळला गेलाय. परत शाहीचा चेंडू फुलटॉस होता ऑन साईडला, जो त्या ठिकाणी पूल करण्याचा प्रयत्न होता. दूरवरनं फिल्डर चेंडूच्या मागे येतात, त्यावरती सिंगल घेतली गेली. सागर निकमला आपण पाहिलंय सातारा जिल्ह्यातनं एक अतिशय नामांकित खेळाडू म्हणून तो प्रसिद्ध आहे. आणि या स्पर्धेतला सागरचा जो प्रवास आहे तो प्रेक्षणीय ठरलेला आहे. प्रत्येक मॅचमध्ये सागरनं महत्त्वाच्या क्षणी बॅटिंग करत, एक मॅच सनी स्पोर्ट इंदोलीसाठी अशी होती ज्या मॅचमध्ये ते या स्पर्धेच्या बाहेर जाऊ शकत होते, त्या मॅचमध्ये सागरनं 51 धावांची स्फोटक खेळी केली आणि आपल्या टीमला तो सेमीफायनलपर्यंत घेऊन आला आहे. पैगंबरसारखा एक तगडा ताकदवान बॅटर त्याच्याबरोबर आहे. स्विच हिटचा प्रयत्न, सागर निकम जिथे काल थांबला तिथूनच सुरुवात करतोय. चेंडू जातोय षटकार. जय पवार सरांचा इशारा, 6 धावा. धावफलक जातोय तो 11 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना 87 धावांचं असणारं आव्हान आहे. (87) 87 धावांचं लक्ष आहे. तुम्ही पाहताय त्रिने स्पोर्ट्स प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा. यावेळेस मात्र फाईन स्वीप केला हा चेंडू, जातोय तो मात्र लॉंग टॉपच्या दिशेनं. चौकार 4 धावांसाठी. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 15 धावा धावफलकावरती. परत शाहीद गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. बॅकफुटला चेंडू खेळला आहे तो ऑन साईडला. पॉवरफुल फटका सागर निकमच्या बॅटमधून येतोय. डीप स्क्वेअर लेग सीमा पार. खणखणीत चौकार. 4 धावा. धावफलकावरती आपण पाहतोय 19 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं जे सुरू आहे. एकोणीस धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना हा चेंडू परत हलक्या हाताने टॅप केलाय. पॉइंटला फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. धावफलकावरती कुठल्या प्रकारची वाढ होणार नाही. तुम्ही पाहताय त्रिने स्पोर्ट्स प्रीमियर लीग 2024 आजचा शेवटचा दिवस. सेमीफायनल सामना क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये सुरू. पहिला संपला, तो जिंकलाय मात्र जय मल्हार विटा संघानं. तर त्या संघाबरोबर कोण खेळणार हे ठरणारा सेमीफायनल सामना क्रमांक दुसरा शिवरत्न कापिल आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय सनी स्पोर्ट्स इंदोली. सिराज भाईंचा संघ मैदानावरती आहे. 19 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 36 चेंडू आणि 68 धावांची गरज आहे. कराड क्रिकेटचे हास्य सम्राट नाही का. म्हणजे पण एक गोष्ट
19 धावा धावफलकावरती. प्रतिदा सामन्याला सुरुवात दूरवरच्या एंडकडनं गोलंदाज जो येतोय मयूर कुंभार षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय. 36 चेंडू 68 धावा हे विजयाचं लक्ष्य आहे. यामुळे पैगंबर मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये डीप मिड विकेटला फिल्डर चेंडूच्या खाली येतोय. श्रवण थोडासा कमी पडला. 2 धावा पैगंबरला मिळतील. 2 धावा सनी स्पोर्ट इंदोलीला मिळतील. धावफलक पुढे जातोय. 21 धावा धावफलकावरती. अनेक संघ मैदानावरती आहेत. कापिल संघाला कोणी फार काही गांभीर्याने घेतलेलं नव्हतं. तो संघ सेमीफायनल पर्यंत आला. सनी स्पोर्ट इंदोली संघ सुद्धा सेमीफायनल पर्यंत येऊ शकेल का बरीचशी प्रश्नचिन्ह होती. परंतु हे दोन्ही संघ सेमीफायनल खेळत आहेत. बॅकफुटला जात जीवदान दिलंय. मग हा घ्या एक कलात्मक पंच येतोय पैगंबर आतरच्या बॅटमधनं. चौकार. 25 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती सुरू असताना संतोष भाऊंच्या बरोबर मला वाटतं 2 तास राहिलेला माणूस हसून आजारी पडेल नाही का. एवढं निश्चित आहे. 25 धावा धावफलकावरती. रडून आजारी पडण्यापेक्षा हसून आजारी पडेल एखादा. एवढं त्या ठिकाणी मनमोकळं दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. हा चेंडू जात पंच इशारा करतात वाईड चेंडूचा. अवंतरच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक पुढे जातोय. माझे स्कोरर मित्र संकेत कळवत आहेत. 26 धावा धावफलकावरती. AR पवार साहेब, समाधान पवार, रोहित लादे, सत्यजित थोरवडे, बापू थोरवडे, विशाल लादे, विशाल कसबे यांच्या संपूर्ण मित्रपरिवारानं फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी केलेलं आहे. सव्वीस धावा धावफलकावरती. चेंडू हलक्या हाताने टॅप केलाय पॉइंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय. धावफलकावरती एका धावेनं वाढ होईल. 27 धावा धावफलकावरती आहेत. पंचांसाठी सुद्धा एक विशेष बक्षीस संतोष भाऊंच्या वतीने येत आहे. फक्त ते बक्षीस जाहीर करण्यासारखं नाही, ते त्यांना खाजगीमध्ये दिलं जाईल. जय पवार सरांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. नुकतीच त्यांनी प्रोफेसर पदवी मिळवलेली आहे आणि त्यांचंही कौतुक आहे. बक्षीस त्यांना संतोष भाऊंकडनं संध्याकाळी नक्की मिळेल. 27 धावा धावफलकावरती आहेत. सत्तावीस धावा धावफलकावरती आहेत. ओ सुंदर फटका. सागर निकम सेट ऑन फायर. स्विच हिटचा खणखणी षटकार. आपण पाहतोय 33 धावा धावफलकावरती आहेत. समोरच्या बाजूला अभ्यासगृह असल्यामुळे तिकडनं नक्कीच काही सूचना आल्यामुळे DJ या ठिकाणी थोडा काळ नक्कीच आपल्याला थांबावं लागणार आहे. कारण समोर आपण पाहतोय विद्यार्थी अभ्यासासाठी वेणुताई चव्हाण ऑडिटोरियममध्ये येत असतात आणि थोडंसं तिकडे नक्कीच अडचण निर्माण होत असल्यामुळे बऱ्याचशा प्रेक्षकांपर्यंत संगीत पोहोचू शकणार नाही. हरकत नाही 33, परंतु माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. 33 धावा धावफलकावरती आहेत. बिनबाद पैगंबर आतर आणि सागर निकम यांनी धमाकेदार सुरुवात केली सनी स्पोर्ट इंदोलीसाठी. खोलवा टप्प्याचा चेंडू. हा चेंडू आणायला साताऱ्याला जायला लागेल एवढा लांब मारलाय सागरनं. षटकार. 6 धावा. एकोणचाळीस धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदानात सुरू असताना 31 चेंडू आणि 48 धावा हे विजयाचं समीकरण आहे. एकोणचाळीस धावा. संतोष भाऊ बाउंड्री लांब तर अजून मारायचा की त्या गेटवर पडलाय चेंडू. आता बाउंड्री कुठे न्यायची हा प्रश्न फार मोठा आहे. 39 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस किती कल्पक फटका खेळलाय पहा सागरनं. चेंडूच्या मेरिटनुसार तो खेळतोय. लॉंग लेगला जातो. एक सुंदर चौकार. 4 धावा. हे बक्षीस लावण्यासारखं आहे. 43 धावा धावफलकावरती आहेत. सिराज भाईंनी जर टाळ्या वाजवल्या नाही तर 1000 रुपये संतोष भाऊ गुप्ता यांच्या वतीनं. सिराज भाईंनी टाळ्या वाजवायच्या नाही 1000 रुपये घेऊन जायचे. अशा प्रकारचं बक्षीस आहे. हे बक्षीस त्या ठिकाणी संतोष भाऊ लावू शकतात आणि अशी बक्षीस आहे संतोष भाऊंना आठवू शकतात. पंचांचं बक्षीस जर तुम्ही ऐकलं तर मैदानावर कोणी थांबणार नाही. ते बक्षीस संध्याकाळीच कळणार आहे. जय सरांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. तिकडे
अंपायरिंग मधले प्रोफेसर आहेत, इकडे हास्य सम्राट प्रोफेसर आहेत, संतोष गुप्ता त्यांचं नाव आहे. हंसते हंसते हो जाओगे लापता जब जोक सुनाएंगे संतोष गुप्ता. धाव फलकावरती धाव आहेत त्या 43, 0 बाद. कुठलाही फलंदाज बाद नाही. धमाकेदार सुरुवात आहे. अशीच काहीतरी मॅच होती पहिली सेमीफायनल, तुम्ही पाहिली का? अशीच काहीतरी मॅच होती, तिथून पुढे ती अडकवली होती गोलंदाजांनी. श्रवण पवार ही मॅच अडकवणार का? परंतु पैगंबर अत्तार, सागर निकम नक्की स्ट्राईक एंडला येतोय कोण तेच कळत नाही. एवढी दोघांची जवळपास सेम शरीरयष्टी आहे. पैगंबर अत्तार जुनं नाव आहे, धडाकेबाज फलंदाजी, धडाकेबाज गोलंदाजी करण्यामध्ये सक्षम असणारा गोलंदाज, कराडच्या तरुण युवकांसमोर आदर्श ठेवणारा खेळाडू पैगंबर अत्तार. 43 धावा खेळामध्ये. बॅकफुटला चेंडू पंच केलाय, तिकडे मात्र आपण पाहतोय अनिल चेंडूच्या मागे येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण, उंचापुरात तगडा खेळाडू अनिल लिंगवले. सिंगल मिळेल. धावफलकावर धाव आहेत त्या 44. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 23. अजूनही 43 धावांची गरज आहे. 44 धावा झाल्या. 29 चेंडू 43 धावा. मगाच्या सामन्यामध्ये 11 चेंडू 46 केल्या कृष्ण सातपुतेनं. फटाफट मारत होता, जसा बाद झाला बाकीचे खेळाडू फटाफट बाहेर आले. हीच परिस्थिती पाहायला मिळाली पहिल्या सेमीफायनल मध्ये. इथे काय होणार? श्रावण मॅच सोडणारा गोलंदाज नाही. सागरचा मिस टाइम फटका, डीप विकेटला फिल्डर. ओ व्हॉट अ ट्राय, काय प्रयत्न केलाय, हरकत नाही. क्षेत्ररक्षक मयूर कुंभार थोडासा थांबलाय, थबकलाय, घसरलाय, पडलाय, परंतु मैदानावरती त्यानं प्रयत्न केले. टाळ्या वाजवा म्हणून सांगावं लागलं नाही. हे कराडचं पब्लिक आहे, हे जाणकार पब्लिक आहे. या पब्लिकला माहिती आहे कुठल्या खेळाडूला टाळ्या वाजवायच्या, कुठल्या खेळाडूला शिट्ट्या वाजवायच्या. पलीकडनं बापू मान हलवतात. बापूंनी गेले कित्येक वर्ष क्रिकेट पाहिले. जावेद भाईंनाही माझ्या मताची सहमत असतील. बॅकफुटला चेंडू कट करायचा प्रयत्न होता. जय पवार सर दार उघडलंय, व्हाईट बॉल येतोय. अवांतरच्या सायन धाव फलक पाहतोय, कडी खोलून दार उघडलंय. 46 धावा. 46 धावा धाव फलकावरती आहे. सुंदर अंपायरिंग, जेपी पॅनल, एक अतिशय आवडती पंचगिरी कराडकरांसाठी. परत एकदा चेंडू सुरेख आहे. श्रवण चांगल्या प्रकारचं कमबॅक करतोय. पॉइंटला कट करण्याचा प्रयत्न होता. मगाशी आपण पाहिलं मयूर कुंभार घसरला मैदानावरती. संतोष भाऊ एक गोष्ट सांगेल मी तुम्हाला या चेंडू नंतर, घसरण्यामध्ये काय फरक आहे. तुमच्याकडे वेगळं काहीतरी असेल. हा चेंडू ऑन साइडला, पैगंबर वा भाई. दद्दूचा चौथा झेल सुटला. 100 देणार होते ते कॅन्सल झाले. आतापर्यंत 3 झेल दद्दूने टिपले, ते कॅमेऱ्यामध्ये सुद्धा आलेले आहेत. हा झेल मात्र दद्दूकडनं सुटला, हरकत नाही. षटकार येतोय, खुश असेल सनी स्पोर्ट इंदोली सिराजभाईंचा संघ. धावफलकावरती अर्धशतक पूर्ण होत आहे. 52 धावा सनी स्पोर्ट इंदोलीच्या धावफलकावर जमा होत आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 26. धावा पाहिजेत 35. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सिराजभाईंकडे बारीक लक्ष असं संतोषदा भाऊंनी सांगितलंय. टाळ्या वाजवल्या, बक्षीस 1000चं कॅन्सल होत आहे. शेवटचे 25 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. 25 चेंडू 35 धावा. लोअर फुलटा चेंडू होता. बॅटच्या आतले बाहेरची एज घेतोय, जातोय तो सरळ डीप पॉइंटला. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. दुसरा घेताना सागर आणि पैगंबर दोघांनी एकमेकांकडे पाहिलं, नजरानजर झाली. एकमेकाला कळवलं गेलं ही धाव घेणं धोक्याचं ठरेल. थांबवलं गेलं आणि इथे मात्र षटकं संपतायत ती 3. धावफलकावर धाव आहेत त्या 53 धावा. शेवटचे 24 चेंडू 34 धावांची गरज आहे सनी स्पोर्ट इंदोरला सामना जिंकण्यासाठी. मगाशी 12 चेंडू 16 पाहिजे होत्या, तिथे सामना अडकवला गेला. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 24. 34 धावांची गरज आहे सिराजभाईंच्या सनी स्पोर्ट इंदोलीला सामना फायनल मध्ये त्या ठिकाणी जाण्यासाठी. समीर काळे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाणी घेऊन जातात दोन्ही खेळाडूंसाठी, जे फार गरजेचं आहे. उन्हाचा तडाखा कडाका जोरदार आहे. उन्हाचा तडाखा कडाका जोरदार आहे. राहुल गोडसे यांच्या वतीनं सागर निकम यांच्या फलंदाजीसाठी 2500 रुपयांचं बक्षीस रोख जमा झालंय. त्याबद्दल सागर भाऊंचं खूप आभार. आणि खेळ तसा केलेलाच आहे.
ज्या प्रकारचे आतापर्यंत खेळ सागर निकमनं केलाय, 8 चेंडू 31 धावांवर तो नाबाद खेळतोय, ज्यामध्ये 3 षटकार 3 चौकार खेळले गेलेत. पैगंबरने तेवढी सुंदर साथ दिली. 10 चेंडू खेळलाय तो, 20 धावा बनवताना 2 चौकार 1 षटकार पैगंबरने खेळलेला आहे. या सामन्यानंतर खरं तर फायनलचा सामना मैदानात सुरू होईल. एक संघ मात्र आपल्याला भेटलेला आहे फायनलसाठी, तो आहे मात्र जय मल्हार विटा. त्यांच्या विरुद्ध चालू सामन्यातला एक संघ नक्कीच फायनल खेळेल. तो सनी स्पोर्ट्स इंदोली असेल की शिवरत्न कापिल असेल. त्यासाठी अजूनही आपल्याला 24 चेंडू किंवा त्या 35 धावा 34 धावा पूर्ण व्हायची वाट पाहावी लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये समीर नुसतं पाणी घेऊन गेला नाही, पाण्याबरोबर काहीतरी खेळाडूंसाठी सल्ला सुद्धा असेल. मैदानाच्या आतमध्ये फक्त पाणी कधीच जात नाही. असलम भाई सामना जिंकल्यानंतर देवाचे आभार मानेल, 2 झेल सोडलेत. परंतु पहिल्या काय मॅच मध्ये असलमनं बॅटिंग सुद्धा सुंदर केलेली आहे. यावेळेस पैगंबर कॉपी बुक फटका खेळलाय. हा पैगंबरचा ट्रेडमार्क षटकार आहे. 6 धावा, 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. 59 धावा धावफलकावर पोहोचत आहेत. शेवटचे 23 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल. सनी स्पोर्ट इंदोली मोठ्या वेगानं फायनलच्या द्वाराकडे वाटचाल सुरू आहे. लाला त्या ठिकाणी आपण पाहतो राहुल हुलवान, नाना फौजी, त्यांच्याबरोबर आईभाऊ काटरे, त्याचबरोबर आमचा अजय जगदरेंच्या माध्यमातून उभारलेला हा मोठा क्रिकेटचा सोहळा. परत एकदा 30 दिशा तो तडाखा, मागापेक्षा थोडासा कमी परंतु धावा येतील मॅक्सिमम. फटक्यात होतं वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार 6 धावा. राहुल भाऊ गोडसे यांच्या वतीनं बक्षीस येत आहे. सागरला दिलंय. पैगंबर तू नाराज होऊ नको, तुझ्यासाठी 2,500 रुपये आहेत. बक्षीस जमा होत आहे. दोन्ही खेळाडूंच्या साठी सागर भाऊ गोडसे यांच्या वतीनं प्रत्येकी 2,500 रुपयांचं बक्षीस आहे. राहुल भाऊ गोडसे, माफ करा, राहुल भाऊ गोडसे यांच्या वतीनं दोन्ही फलंदाजांसाठी 2,500 रुपयांचं बक्षीस. 65 धावांची मॅरेथॉन नाबाद इनिंग दोन्ही खेळाडूंनी पार्टनरशिप उभी केली. हा चेंडू ऑप्टमच्या दिशेनं सोडून दिलाय, परंतु पंचांनी मात्र निर्वाळा दिला. हा चेंडू वाईड नक्कीच नसेल. अजूनही 22 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 22 चेंडू 22 धावांची गरज. यावेळेस मात्र चेंडू बॅट वरती आला नाही. पैगंबरचं बक्षीस पैगंबर पर्यंत पोहोचणार कसं नाही यासाठी बरीचशी मंडळी कार्यरत आहेत. पैगंबरचं बक्षीस आमच्या सगळ्यांसाठी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि पैगंबर सुद्धा चेहऱ्यावरती हास्य असेल. सर्व हा क्रिकेटचा कराडचा क्रिकेट मित्र परिवार आहे, जो कराडचं क्रिकेट मोठं करण्यामध्ये नेहमी काम करत असतो. 65 धावा धावफलकावरती, 21 चेंडू 22 धावांची गरज आहे. 32 धावांवरती पैगंबर खेळतोय, 31 धावांवरती सागर नॉन स्ट्राईकला उभा आहे. पाहूया इथे पंचांचं म्हणणं काय आहे. श्रवणनं अपील तर केलंय. पंचांनी सांगितलंय चेंडू हाताला स्पर्श करून गेलाय, त्यामुळे कुठल्या प्रकारे फलंदाज बाद देता येणार नाही. निर्धाव चेंडू स्कोअर कार्डवरती लिहिला जाईल. शेवटचे 21 चेंडू 22 धावांची गरज आहे. 19 चेंडू 22 धावा, माफ करा, कारण ते क्रिक हिरोचं जे ॲप समोर आहे ते रिफ्रेश केल्यानंतर आता तो 19 चेंडू 19 चेंडूवरती सामना दाखवतोय. परत एकदा पैगंबर, हा फटका ऑन साइडला खेळला गेलाय. तुम्हाला किती जणांनी पाहिलं मला माहित नाही. त्या ठिकाणी सामना येतो तो 18 चेंडू आणि 20 का 18 चेंडू 20 धावांवरती 2 षटकार पैगंबरने खेळले, 2 चेंडू डॉट गेले. तिकडे सिराजभाईंचा आगडोंब उसळला. सिराजभाईंनी बाहेर नाव दिलं, अरे पैगंबर क्या कर रहा है, जल्दी खत्म कर मेरे भाई. कारण त्यांनी पहिली सेमीफायनल पाहिली, बारकाईनं पाहिले. काय होतं त्यांना माहिती आहे, हा क्रिकेटचा खेळ आहे. राजकारण, शॅम्पियन सरडा आणि क्रिकेट कधी रंग बदलेल सांगता येत नाही. हल्लीच्या काळात माणसानं शॅम्पियन सरड्याला सुद्धा लाजवायला लावलंय रंग बदलण्यामध्ये. काल आपण भरपूर रंग खेळलोय. म्हणजे सर विचारामध्ये 18 चेंडू 20 धावा होणार का?
शेवटच्या 18 चेंडू 20 धावांची गरज. 21 का तू नीट सांग रे राजा. 21 माफ करा. संकेत हा चेंडू हलक्यातनं खेळा. एकेका धावेला मित्र फार महत्व आहे, त्यामुळे खेळाडू लगेच शंका विचारणार. चेंडू जातोय डीप थर्ड मॅनला, सीमा पार चौकार. सामना येतोय तो मात्र 17 चेंडू आणि 16 धावा. 18 चेंडू 21 पाहिजे होत्या, 17 वरती येतोय. 17 बॉल 17 धावा, माफ करा. 17 चेंडू 17 धावांची गरज आहे. मगाशी 12 चेंडू 16 धावांचा सामना अडकला होता, त्यामुळे ती रिस्क घ्यायला सनी स्पोर्ट इंदोली तयार नाही. लोअर फुलटा चेंडू ऑन साईडला खेळाय पैगंबरनं. परंतु तुम्ही विचार करा, पैगंबरला ओपनिंगला पाठवण्याचा हा प्लॅन जो आहे तो किती सक्सेसफुल ठरला आहे. अगोदरच्या काही मॅचेसमध्ये तो मिडल ऑर्डरला येत होता. सागर सुद्धा मिडल ऑर्डरला यायचा. बऱ्याच 1-2 मॅचमध्ये सागरला पण पाहिलं. परंतु इथे त्यांना माहिती आहे कुठली रिस्क घ्यायची नाही, आणि दोघांनी आतापर्यंत अभेद्य भागीदारी केली. जेवढ्या काय धावा धावफलकावर जमा आहेत, धावफलकावरती 71 धावांची भागीदारी आहे. 16 चेंडू 16 धावांची गरज. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटवरती येत नाहीये. 15 चेंडू 16 धावांवर सामना येतोय. परत तिकडे सामना झुकतोय का त्या पहिल्या मॅच सारखा. 15 चेंडू 16 धावांची अजूनही गरज आहे. तो फलंदाज बाद नाहीये. संतोष भाऊ, आता फायनलमध्ये रन रेटचं करायचं काय? आता फायनलमध्ये तुम्ही त्या बेस्ट बॅट्समनच्या बेस्ट बॉलरच्या सिरीजच्या रेसमध्ये किती पुढे आहे ते फार महत्त्वाचं आहे. सगळी बक्षिसं तुमच्या समोर मांडलेली आहेत. अतिशय आकर्षक अशा ट्रॉफीज आपण पाहतोय. परत एकदा उलटा खेळण्याचा प्रयत्न. 14 चेंडू 16 धावांवर सामना येतोय. पहिला सामना 12 चेंडू 16 वरती अडकला होता. प्रेक्षक अजून तो विसरले नाही. इथे 2 चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न सागर निकमचा अपयशी ठरतोय. सामना येतोय 17 चेंडू 17 वरनं 14 चेंडू 16 धावा. बरोबर ना? चुकलं तर सांगा. 14 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू येतोय तो मात्र वायडिश मिडॉपला. शेवटचे 13 चेंडू 15 धावांची गरज आहे. कुठेही जाऊ नका, सामना संपलेला नाही. जय मल्हार विटा बरोबर इंदोली खेळणार की शिवरत्न कापिल. अजून 15 धावा, 13 चेंडू बाकी आहेत. 72 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस परत एकदा पाहूया जय सरांचं म्हणणं काय आहे. वाईड चेंडू नक्की असणार आहे का? असणार आहे. सामना येतोय 13 चेंडू आणि 14 धावा. कारण बऱ्याचशा गोष्टी पंच चेक करून पाहत असतात. पायामध्ये पांढरे शूज घातले, काळी पॅन्ट घातली, व्हाईट टी शर्ट घातलं, डोक्यावरती गोल टोपी घातली म्हणून कोण अंपायर होत नाही. अंपायरकडे ती क्वालिटी असावी लागते. अंपायरिंग करताना अनेक गोष्टीला सामना करावा लागतो. यावेळी पैगंबर मिस टाइम. चेंडू हवेमध्ये बराचसा वेळ. फिल्डर चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपलाय मयूर कुंभारनं. सामना येतोय 12 चेंडू आणि 14 धावा. कुठेही जाऊ नका. 12 चेंडू 14 धावा. 14 धावा 12 चेंडू. पैगंबर अत्तरचा टिपलाय झेल. जातोय तंबूच्या आश्रयाला. परंतु तोपर्यंत धावा केल्यात त्या बऱ्याचशा. समीर काळे संघाचा संघनायक मैदानावरती उतरतोय. या मॅच या टुर्नामेंटमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिल्या. कितीतरी जबरदस्त सामने आपण पाहिले. अतिशय चांगलं क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळालं. भले मोठे मोठे आयकॉन या मैदानावरती आले. विजय पावले काल मला वाटतं आपल्या कराडच्या शिवछत्रपती स्टेडियमवरती खेळत होता. आज तो कलकत्त्याला पोहोचलेला आहे. एवढ्या उच्च दर्जाचे क्रिकेटपटू या मैदानावरती येऊन खेळून गेले. पैगंबरसाठी टाळ्या वाजतायत. टाळ्या कुणासाठी वाजत नाहीत. टाळ्या वाजण्यासाठी अगोदर तुम्ही तसं काहीतरी करावं लागतं. आयुष्याच्या रंगमंचावरती वावरताना असे वावरा. आयुष्याच्या रंगमंचावरती वावरताना असे वावरा. ज्यावेळेस हा रंगमंच तुम्ही सोडून जाल, मागे तुमच्यासाठी लोकांनी न सांगता टाळ्या वाजवल्या पाहिजेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 12. 14 धावांची गरज आहे. न्यू बॅटर समीर काळे मैदानावरती उतरतोय. 11 चेंडू 3 षटकार 3 चौकार 32 धावांवरती नाबाद खेळतोय. शाहिद गोलंदाजीमध्ये ताकद आहे. काल क्वार्टर फायनल मध्ये जबरदस्त गोलंदाजी त्यांनी केले. या स्पर्धेमध्ये मला वाटतं एका धावेचं षटक टाकणारा गोलंदाज बहुतेक शाहिद आहे. ते षटक जर इथं परत टाकलं ना शाहिदनं, शिवरत्न कापिल संघ मजबूतपणे मागे येईल मॅचमध्ये. ती गरज आहे. परंतु समोर सागर निकम सारखा धावांचा पहाड उभा आहे.
ज्याच्याकडे फटक्यांची फार मोठी ताकद आहे, त्याच्या भात्यामध्ये सगळ्या प्रकारचे फटके आहेत, बॉलच्या मेरिटनुसार खेळण्याची क्षमता आहे. पाहूया सागरवरचं ठरणार की त्या ठिकाणी शाहिद. शेवटचे 12 चेंडू, 14 धावांची गरज आहे. पहिला चेंडू खेळलाय तो कव्हरच्या डोक्यावरनं, क्षेत्ररक्षणाचा मर्यादा उठवलेला फायदा. चेंडू जातोय डीप कव्हर सीमापार, चौकार, 4 धावा. कव्हर आणि स्वीपर कव्हर दरम्यान तो चेंडू सीमारेषा पार करतोय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 11. सामना येतोय 10 धावांवरती. 11 चेंडू 10 धावा. 11 चेंडू 10 धावा. सेमीफायनल सामना क्रमांक 2 तुम्ही पाहता त्रिनय स्पोर्ट्स प्रीमियर लीग मधला. शेवटच्या 11 चेंडूवरती 10 धावांची आवश्यकता आहे. एक सुंदर फटका सागरनं खेळला, विनाकारण तो आडवा फटका खेळायला गेला नाही, कारण त्यानं पाहिले ऑफ साईडला प्रोटेक्शन बरंच. बोला, चेंडू आतमध्ये पोच करा. जुना चेंडू आतमध्ये पोचून पंचांनी तो बाहेर आलेला चेंडू चेक केला. पंचांना तो वाटला खेळण्यायोग्य नाही, त्यामुळे त्यांनी नक्कीच बदली चेंडू इथे घेतलेला आहे. तो अधिकार संपूर्णपणे पंचांच्या हातामध्ये असतो. जेपी पॅनल, अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा त्यांच्या नावावरती जमा आहेत. जय पवार सर मला वाटतं कराडला काल आले, त्या अगोदर नांदेडमध्ये एक मोठी स्पर्धा आपल्या अंपायरिंगच्या माध्यमातून ते कव्हर करत होते. सादिक राजापूरकर सर पहिले 4 दिवस आपल्याबरोबर होते. चौथ्या दिवशी संध्याकाळी ते मुंबईला दुसरी एक स्पर्धा कव्हर करायला गेले. व्यस्त कार्यक्रम आहे. ओ, वाईट बॉल चा इशारा पंचांकडनं. शेवटचे 11 चेंडू 9 धावांची गरज आहे, संकेत कळवत आहेत. संकेतचंही कौतुक आहे, सुंदर ऑनलाईन स्कोरिंग त्यानं गेले 6 दिवस केलेलं आहे. त्याचबरोबर अजय जगधन यांनी सुद्धा ज्यावेळेस संकेत नव्हता त्यावेळेस ऑनलाईन स्कोरिंग करायचं काम केलं आहे. आता हे ऑनलाईन स्कोरिंग आपण क्रिक हिरोवरती का करतो? कारण क्रिक हिरोवर तुम्हाला रोज पाहायला मिळतं. रोज तुम्हाला प्रत्येक मॅचचा अपडेट, कुठला खेळाडू कुठे आहे, कुठला खेळाडू पुढे आहे, कुठला खेळाडू मागे आहे, कोण बेस बॉलर, कोण बेस फिल्डर, हे सगळं पाहता येतं. स्विच हिटचा प्रयत्न होता, सुरेख क्षेत्ररक्षण. सामना इथे डायरेक्ट हिट, वाईड बॉल. बऱ्याचशा घटना वाईड बॉल रनआउटचा केला गेलेला प्रयत्न, त्यावरती आलेली सिंगल. पाहूया पंचांचं म्हणणं काय आहे. शाहिद मात्र प्रचंड नाराज आहे. तिसऱ्या पंचांना केलेला कॉल रनआउटसाठी. तिसरे पंच मात्र चेक करतील, त्यानंतर कळेल ती एक धाव वाढली जाईल की सागर आउट किंवा समीर आउट असेल. आत्ताचा सुद्धा वाईड दिला, याच्या अगोदर सुद्धा चेंडू वाईड दिलेला आहे. नॉट आउट. नॉट आउटचा इशारा पंचांकडून, त्याचा अर्थ वाईड +1, 2 धावा मिळतील. सामना येतोय तो मात्र आता 11 चेंडू आणि 7 धावांवरती. शेवटचे 11 चेंडू 7 धावांची गरज आहे. पाहूया समीर मॅच लवकर संपवण्याचा प्रयत्न करणार की मॅच हळूहळू पुढे घेऊन जाणार, कारण मोठ्या फटक्यांची ताकद सुद्धा या खेळाडूकडे आहे. समीर मोठा फटक्याचाच त्याने प्रयत्न केला होता, मिस टाइम तो झाला. डीप मिडविकेटवरनं फिल्डर चेंडूच्या मागे येतोय, सिंगल त्यावरती मिळेल. सामना येतोय शेवटचे 10 चेंडू आणि 6 धावांची गरज. सनी स्पोर्ट इंदोलीला या त्रिनय स्पोर्ट चषकाची, छत्रपती शिवाजी महाराज चषकाची फायनल खेळण्यासाठी. शेवटचे 10 चेंडू 6 धावांची गरज आहे. सागर अतिशय संयमाने खेळला. फुलटा चेंडू होता तो सुद्धा त्यानं कव्हर्स मध्ये खेळून दिलाय. जास्त काही तो हवेमध्ये खेळत नाही, कारण त्याला माहिती आहे इथं विकेट गमावणं धोक्याचं ठरू शकतं. सामना येतोय शेवटचे 9 चेंडू आणि 2 धावा. शेवटचे 9 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. या सामन्यानंतर एक 10 मिनिटाचा ब्रेक असेल आणि त्यानंतर आपण फायनलच्या सामन्याला सुरुवात करणार आहोत. दोन्ही टीमनं, पुढच्या टीमनं सुद्धा तयार राहा. फक्त 10 मिनिटाचा छोटासा ब्रेक असेल पंच आणि लाईव्ह कव्हरेज टीमच्या त्या ठिकाणी भोजनासाठी, आणि त्यानंतर लगेच आपण मॅच चालू करणार आहोत. आणि याचबरोबर आता अजूनही सामना संपलेला नाही. सिंगल आत्तापर्यंत पळून पूर्ण केली गेली. 1 धाव सनी स्पोर्ट इंदोली फक्त फायनल पासून दूर आहे. सुंदर पैगंबरनं आणि सागरनं पाया इतका मजबूत रचलाय की तो पाया हलवणं शिवरत्न कापिलच्या गोलंदाजांना शक्य झालं नाही. आणि एक आरामदायक विजयाच्या दिशेनं वाटचाल होत आहे. आणि याचबरोबर आपण पाहतोय, टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सनी स्पोर्ट इंदोली खेळेल जय मल्हार विटा बरोबर या वर्षीची ही 3ऱ्या पर्वातली त्रिनय स्पोर्ट्स प्रीमियर लीगची, अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चषकाची फायनल. हार्दिक अभिनंदन. यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दोन्ही खेळाडूंनी यायचंय, सागर निकम आणि पैगंबर.
दोघांना सुद्धा 2,500 रुपयांचं बक्षीस आहे आणि मॅन ऑफ द मॅच मी लवकरच तुमच्यापर्यंत कळवेल. पैगंबर एक ऑलराऊंडर परफॉर्मन्सच्या माध्यमातून ठरतोय मॅन ऑफ द मॅच. सागर निकम आपणही यायचंय. नाव मी राहुल दादा गोडसेंच्या वतीनं दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी 2,500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. दोन्ही खेळाडूंनी या ठिकाणी यायचं आहे. आणि पैगंबर आपणही या. मॅन ऑफ द मॅच आपण ठरलेला. सुंदर बॉलिंग सुंदर बॅटिंग. पैगंबर आता ठरतायत मॅन ऑफ द मॅच या सेमीफायनल मॅच नंबर 2चे. यानंतर पंच कमिटी सर्व कॅमेरामन लाईव्ह टेक्निशियन आपल्याला विनंती आहे आपण भोजनगृहाच्या दिशेनं जायचं आहे. लंच ब्रेक नंतर त्या ठिकाणी फायनलच्या सामन्याला सुरुवात होईल.